नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज. पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी. 27वी व 28वी अमरनाथ यात्रा तसेच 19वी चारधाम यात्रा यशस्वी झाल्याच्या निमित्ताने धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या वतीने स्वामी समर्थ मंदिर सोमेश कॉलनी येथे आयोजित भव्य महाप्रसाद सोहळ्यास हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी अमरनाथ यात्रेत अन्नदान करणारे अन्नदाते, विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान देणारे दानशूर नागरिक, सेवाभावी व्यक्ती आणि माध्यम प्रतिनिधींचा यथोचित सन्मान करण्यात आला. महाआरतीनंतर सुरू झालेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. कार्यक्रमात अमरनाथ यात्रेत उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच स्वामी समर्थ मंदिराला पीठ मळण्याचे यंत्र व मोठे घड्याळ भेट देण्यात आले. मुसळधार पावसाचा इशारा असतानाही धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी नियोजित वेळेत कार्यक्रम घेण्याचा निर्णय कायम ठेवला. विशेष म्हणजे महाप्रसाद संपेपर्यंत पावसाने उघडीप दिल्याने संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समिती व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी सीएम न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत. ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून 27वी व 28वी अमरनाथ यात्रा सुखरूप करून या ठिकाणी आज महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्त या ठिकाणी आपण नांदेड महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक कविता संतोष मुळे ताई आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करत. त्यांनी देखील या ठिकाणी महाप्रसादाचा आवर्जून या ठिकाणी लाभ घेतलेला आहे. त्यानिमित्त चर्चा ताई, काय वाटतंय? आमचे मोठे बंधू आदरणीय दिलीपभाऊ ठाकूर समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे, त्यांचे कार्य समाजसेवेतला अवलिया ज्याला आपण म्हणतो, आणि त्यांनी मला वाटतं 28 वर्ष झालं जवळपास अमरनाथ यात्रा आयोजित केलेली आहे. आणि एका प्रथम महापौर म्हणून मला समर्थांच्या कृपेने महापौर शहराचे महापौर होण्याचा जो बहुमान मिळाला, त्या समाजाप्रती आपलंही काही कर्तव्य म्हणून आम्ही सुद्धा याच्यामध्ये थोडं आपला खारीचा वाटा म्हणून अन्नदानाचं दिलेलं आहे. देव दिलीप भाऊंना समर्थ त्यांच्या नेहमी पाठीशी राहावं, असेच समाजसेवा त्यांच्या हातून घडी राहून आणि आम्हाला सुद्धा त्याच्यात सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी समर्थांच्या चरणी विनंती करते. त्यासोबत आमदार अमरनाथजी राजूरकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करू. काय सांगणार या यात्रेविषयी? असं आहे की आमचे महानगरचे सरचिटणीस धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी आतापर्यंत 28 अमरनाथच्या यात्रा त्या अतिशय यशस्वीपणे केलेल्या आहेत. अतिशय आटोपशीर आणि चांगल्या पद्धतीने नियोजन करत प्रत्येक ठिकाणी त्यांची व्यवस्था ही अतिशय चांगली असती. त्याप्रमाणे यात्रा ही त्यांनी संपन्न केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी अजून चारोधाम यात्रा ही पण जवळपास 16 का 17 वेळेस 19 वेळेस पूर्ण केलेली आहे. त्यानिमित्त त्यांनी हा भावंताचा कार्यक्रम ठेवलेला आहे. स्वामी समर्थाच्या दरबारामध्ये त्यांनी या सर्व लोकांना भोजनाचा आस्वाद ठेवलेला आहे. आणि यात्रा सफल झाल्याबद्दल त्यांनी हा पूर्ण कार्यक्रम आखलेला आहे. आणि स्वामी समर्थाच्या दरबारामध्ये अतिशय भावपूर्ण याच्यामध्ये आजचा कार्यक्रम संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमाकरता मुद्दामून मी असो, म्हणजे माजी अध्यक्ष प्रवीण साले असो, माजी महापौर येवंकर असो, माझे बागडा यादव असो, आम्ही सर्वजण दिलीप भाऊला शुभेच्छा देण्याकरता इथं आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्यासोबत प्रवीणजी साले देखील आहेत, जे की या ठिकाणी आज अमरनाथ यात्रेला गेलेले हे यात्रेकरू आहेत. त्यांच्या या ठिकाणी महाप्रसादच्या ठिकाणी काय सांगणार आहे? हमारे नांदेड़ परिक्षेत्र में जो सबसे अच्छा समाज सेवा का कार्य करने वाले हमारे सहयोगी, जिनको हम धर्मभूषण के नाम से जानते हैं, एडवोकेट दिलीप जी ठाकुर, लगभग ये 30 यात्रा अमरनाथ की कर चुके हैं. 4 धाम की भी यात्रा इन्होंने की है. अयोध्या, तिरुपति, जो सनातनी हिंदू परंपरा है उसके अंतर्गत आने वाले जितने भी भगवान हैं उनकी यात्रा करने का एक संकल्प उन्होंने लिया. इसके अलावा जो अन्य उपक्रम वो समाज हित में चलाते हैं, उस संदर्भ में महाराष्ट्र की इस मराठवाड़ा संभाग में उन्हें सभी लोग जानते हैं. एक सनातनी कट्टर हिंदू धर्माभिमानी व्यक्ति के नाम से उनकी परिचय इस संभाग को है. मैं आपके माध्यम से आदरणीय दिलीप जी ठाकुर एवं उनके सभी सहयोगियों को बधाई देना चाहता हूं कि जो मध्यम वर्गीय, निम्न मध्यम वर्गीय जो हिंदू सनातनी नागरिक है, उनको इस तरह से यात्रा का जो आनंद लेने का प्रयास वो करते हैं, उसमें वो सफल होते हैं. आने वाले दिनों में भी इसी तरह का यात्रा का आयोजन वो करे
और हमारे सनातनी भाइयों का जो पुण्य मिलता है वो लेने का प्रयास वो करे। उसके पश्चात वो आने के बाद यहाँ भोजन का भी आयोजन करते हैं। उसी कार्यक्रम में आज हम सम्मिलित हुए थे। मैं पुनश्च एक बार आपके माध्यम से हमारे सहयोगी तथा कट्टर धर्माभिमानी आदरणीय धर्मभूषण दिलीप जी ठाकूर इनको मैं बधाई देता हूं। आज आपण नांदेड परिसरातील स्वामी समर्थ मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात ॲडव्होकेट धर्मभूषण दिलीप ठाकूर यांच्या आयोजनातून 27वी 28वी अमरनाथ यात्रा सफल होऊन आज या ठिकाणी त्या यात्रेचा महाप्रसाद व यात्रेकरूंचा सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता। त्यानिमित्त या ठिकाणी जे यात्रेकरू होते त्यांना यात्रा कशी वाटली या निमित्त घेतलेला त्यांचा संवाद। काय सांगणार, कशी वाटली यात्रा, काय नाव आपलं? माझं नाव सौ सलोना विजयसिंग चौहान, श्री स्वामी समर्थ। ही 27वी यांची यात्रा होती। यात्रा खूपच छान आणि खूप आनंद वाटलं आणि सगळ्यात मोठा म्हणजे सगळ्यात सहवास म्हणजे दिलीप भाऊंचा असा होता की त्यांनी खूप आपले लेकराप्रमाणे त्यांनी आपले प्रत्येक जे बी यात्रेकरू आहेत त्यांचं सगळ्यांचं त्यांनी रजिस्ट्रेशन झाल्यापासून आणि शेवटपर्यंत त्यांनी खूप काळजी घेतली। रोजचं व्यायाम, अनुलोम विलोम, कपाल भारती, सगळं भस्त्रिका वगैरे असे खूप प्रकारचे व्यायाम त्यांनी घेतले आणि प्रत्येक यात्रेकरूंना त्यांनी करून घेतलं आणि खूप छान व्यवस्था झाली आणि खूप आनंद आहे त्यांची। माझी दुसरी आहे अमरनाथ यात्रा। अजून एकदा देवानी सुखी ठेवलं तर पुढच्या वर्षी सुद्धा एक यात्रा करायची अशी माझी मनोपूर्वक हे आहे। कारण का दिलीप भाऊ सोबत गेलं तर काही कशाची काही फिकर नाही, कशाची काही चिंता नाहीये आणि त्यांनी सगळं आपल्या लेकराप्रमाणे सगळं प्रत्येक यात्रेकरूचं त्यांनी खूप त्यांनी लक्ष ठेवतात। नाश्ता, जेवण सगळं काही त्यांच्या व्यवस्थेप्रमाणे ते ठेवतात। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। या ठिकाणी बरेचसे यात्रेकरू आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतो। काय नाव आपलं? माझं नाव सौभाग्य शोभा नारायण सिंग चौहान। किती घेतात आपण? स्वामी समर्थ 27वी अमरनाथ यात्रामध्ये कसा वाटला तुम्हाला अनुभव? फार छान अनुभव। भाऊचा रजिस्ट्रेशन झालं तेव्हापासून इतकं लक्ष होतं एका मेंबर कडे। शूज ठेवले का, रेनकोट घेतला का, ड्रेस घेतले का, पूर्ण एका मेंबर कडे लक्ष। भाऊचं इतकं घरचे 2 माणसं घरी आले तर इतकं टेन्शन येतं, पण भाऊनी 100 लोक आम्ही 100 मेंबर होतो आम्ही, पण प्रत्येकाकडे इतकं पर्सनल लक्ष देऊन खूप छान दर्शन आमचं अमरनाथ दर्शन, वैष्णोदेवी दर्शन खूप छान। हसी मनोरंजन तितकंच झालं। खूप सुंदर व्यवस्था, नाश्ता, जेवण खूप भाऊने पर्सनल लक्ष देऊन आमची व्यवस्था खूप छान केली। मला वाटतं स्वतःही आपण कधी यात्रेला गेलो तर खूप परेशानी होते। यात्रेची दगदग असेल, परेशानी असेल, त्यानंतर तिकिटाचा खर्च असेल, हे सर्व पाहून वाटतं की एक बार गेलं डबल जाऊ नये। तर आपला हा परत जावं असं वाटतं भाऊ सोबत ही पहिली यात्रा आणि राजू भैयासोबत 4 धाम यात्रा केलो होतो आम्ही। फार दोघांमध्ये सारखा अनुभव आला आम्हाला बिलकुल भाऊंसोबत। धन्यवाद। या ठिकाणी 27वी 28वी जी अमरनाथ यात्रा ॲडव्होकेट धर्मभूषण ठाकूर यांच्या आयोजनातून अतिशय उत्साहात संपन्न झाली। त्यानिमित्त या ठिकाणी आज महाप्रसादाचं आयोजन केलं आहे व जे यात्रेकरू यात्रेला गेले होते त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी ठेवलेला आहे। त्यानिमित्त घेतलेला वृत्तांत काय सांगणार? काय नाव आपलं? माझं नाव सुजित पापालाल राठोड। लक्ष्मी नारायण मंदिर व स्वामी समर्थ मंदिरचे मी मेंबर आहे और मी सुमेश कॉलोनीमध्ये राहतो, रहिवासी आहे। त्या कारणाने भाऊचं जवळचं नातं आहे। भाऊ सोबत मी बी 17 ते 18 बार अमरनाथ, वैष्णोदेवी तसंच आपल्या गंगासागर ही यात्रा मी सुद्धा केलेली आहे। भाऊचा स्वभाव एकदम चांगला व निर्मळ आहे। ते यात्रेकरूंना सांभाळून नेतात व त्यांची इच्छा काय आहे ते काय हे करतात। घराचं सगळं विसरून जा आणि आपण ज्या तीर्थक्षेत्रामध्ये चाललो तिथं आपल्या फॅमिली सोबत कसं राहायचं ते सगळे इकड तिकडचे सगळे गावातले काही लोक असतात त्यांच्या सगळं मिळून कसं राहायचं हे भाऊनं शिकवले आणि भाऊचा उद्देश एकदम चांगला आहे। ते सकाळी रोज बालाजी मंदिर तसेच गाडीपुरा हनुमान मंदिर व बालगिरी महाराज मठ या ठिकाणी जाऊन ते रोज सकाळी दर्शन घेतात व सगळ्यांना चांगली शिकवण देतात। भाऊचा स्वभाव एकदम चांगला आहे। धन्यवाद।